पावसाळा लागला पण नवरा काय फिरायला नेईना. असो, जाऊ द्या. जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा बघूया, मागे लागून नेतो की काय करतो ते. पण आता सध्या तरी मी घरीच आहे, थोडी रागात आहे मी. पण असो, हे बघा मी कोथिंबीर जो आहे ना, मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्याला कट करायचं आणि असं ग्लास किंवा कुठल्याही एका भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ठेवून द्या. तो फ्रेश राहतो, बऱ्याच दिवस फ्रेश राहतो. मी ट्राय केलं आहे, तुम्ही पण ट्राय करा. तर मी सकाळी सकाळी कॉर्नची रेसिपी बनवत होते. तर त्या कॉर्नला थोडंसं तेल टाकायचं पहिले कढईमध्ये आणि त्यामध्ये धुतलेले कॉर्न डायरेक्ट टाकायचे आणि मीठ टाकायचं थोडं आणि झाकण ठेवायचं. ते वाफवून घ्यायचे आणि वाफवल्यानंतर त्यामध्ये मस्त तिखट, मीठ आणि चाट मसाला टाकायचा आणि लिंबू पिळायचं थोडंसं आणि मस्त असं कोथिंबीर टाकून खायचं. इतकं छान लागतं ना, खूप टेस्टी लागतं. जसं आपण बाहेर फिरायला गेल्यावर बुट्टा कसा खातो तसंच लागतं, खूप छान लागतं. तर मी आज सकाळी सकाळी रेसिपी बनवली आणि माझी सगळी कामं आवरल्यानंतरच मी आंघोळ केली. कारण पटापट कामं आवरून घेतले आणि मग रेसिपी केली. कारण माझे सकाळी लवकरच कामं होत आहे आजकाल. मुलीची शाळा सकाळी असल्यामुळे त्यानंतर मी फटाफट आंघोळ वगैरे करून घेतली. तर तुम्हाला माहीतच आहे आता लवकरच श्रावण लागलेला आहे. तर मग श्रावणामध्ये नाशिकमध्ये खूपच रेलचेल असते. कारण आपल्या इथे कपालेश्वरचं मंदिर आहे आणि मला तिथेही जायचं आहे दर्शनाला. त्यानंतर मला त्र्यंबकलाही, आता देवाची इच्छा कशी आहे ते माहीत नाही, पण मला जायचं आहे. आणि मोस्टली मी अशा म्हणजे श्रावणामध्ये शक्यतो जात नाही, कारण खूप गर्दी असते, खूपच गर्दी असते. त्यामुळे मी जास्त जात नाही. पण माझी इच्छा आहे यावेळेस मी कपालेश्वरला असो किंवा मग त्र्यंबकला, जसा योग देवाची मर्जी असेल, म्हणतात ना देवाने बोलवल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. तर जेव्हा देवाची मर्जी असेल, बघूया, घडून आलं तर नक्कीच मी पण जाईल. तर ते व्लॉग पण मी तुमच्यासोबत